कळमनुरी नगरपालिकेच्या भाजपच्या उमेदवार वैशाली कावडे यांनी उमेदवारी दाखल अर्ज केला आहे। तर आपल्यासोबत त्यांचे पती आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही भाजपकडून उमेदवारी दाखल अर्ज केलेला आहे, कशा पद्धतीचे विकासाचे मुद्दे असणार आहेत, काय सांगाल? या कळमनुरी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जनतेने आम्हाला सेवेची संधी देण्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे। भारतीय जनता पार्टीने ज्या विश्वासाने आम्हाला उमेदवारी ही जाहीर केलेली आहे, त्या विश्वासाला पात्र राहून केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार, राज्यात देवेंद्रजींचं सरकार असल्यामुळं विकासाचे मुद्दे कुठलेही आम्ही बाकी ठेवणार नाहीत व मूलभूत गरजा ज्या लोकांच्या आहेत त्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण करण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत। बंद पडलेली कन्या शाळा जी आधीच्या ह्याच्यामध्ये कौन्सिलमध्ये बंद पडली, ती पुन्हा चालू करण्यात कशी करता येईल त्यासाठी आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। त्याचप्रमाणे नगर परिषदचं सार्वजनिक वाचनालय होतं, तेही बंद पडलेलं आहे, तेही चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून युवक तिथं जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतील, जेणेकरून त्यांच्यासाठी वाचनालय हे किती महत्त्वाचं आहे, केंद्रबिंदू आहे। वाचाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, वाचाल तर जगाल, ही जी शिकवण आहे ती वाचनालयच बंद झालेलं आहे। कळमनुरी नगर परिषदने गेल्या काळात बंद केलेलं आहे, ते कसं चालू करता येईल हा प्रमुख मुद्दा माझा आहे। त्याचप्रमाणे नाल्या, रस्ते आणि पाणी, शहरातलं पाणी वेळ चुकून येतं, रात्री 3ला येतं, 4ला येतं, महिलांची अडचण होती। ते पाणी दिवसा सकाळी 7 ते 8च्या दरम्यान कसं येईल आणि रोज पाणी कसं शहराला मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि कटिबद्ध राहील। आपण महानगरपालिकेत आपली लढाई कोणासोबत असणार आहे? आमची लढाई ही विरोधकांच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही। आता फॉर्म किती राहतात, किती जण उमेदवारी रिंगणात राहतात हे आजच निश्चित नसल्यामुळे मी येणाऱ्या काळात कोण विरोधक आहेत त्यानंतरच मी याच्यावर भाष्य करत, पण आमची लढाई ही विकासाची आहे। आमची लढाई ही जनतेच्या विश्वासाची आहे। आम्ही जनतेला विश्वासपात्र उमेदवार म्हणून समोर आलेलो आहेत, सेवेच्या संधीसाठी आम्ही उभे आहोत, हीच आमची प्रमुख लढाई आहे। आपल्यासोबत उमेदवार वैशाली ताई कावडे आहेत। ताई, तुम्ही महिला उमेदवार आहात, तर महिलांसाठी आणि मुलींसाठी काय करणार आहात, कशा पद्धतीने ते? नमस्कार, मी वैशाली संजय कावडे। महिलांना जी मदत लागेल ती मी सदैव तयार करणे, महिलांनी संधीचा फायदा द्यावा। माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की ज्या पद्धतीने समजा भाजपकडनं काल आमदार मुटकुळे साहेबांनी सांगितलं की युती होऊ शकतात, असं सूचक वक्तव्य केलं एका माध्यमांसमोर बोलताना, काय सांगाल? या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गजाननरावजी घुगे, त्याचबरोबर आमदार मुटकुळे साहेब आणि वडकुते साहेब यांच्या आदेशावरच मी ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि ह्यांनी जर सांगितलं की संजू आता युती झालेली आहे आणि आपल्याला ही जागा सोडावी लागणार आहे, तर मी भारतीय जनता पार्टीचा विद्यार्थी दशेपासून कार्यकर्ता असल्यामुळं मला पक्षाचा आदेश हा माझ्या शिरस्थावर आहे।